राज्यातील ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांनी त्यांच्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर पर्यंत आयोजित करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। 29 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे सहकार आयुक्त यांनी एक आदेश पारित केला आहे आणि त्या आदेशानुसार राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी आता 1 महिन्याचा कालावधी वाढवला आहे। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकला नसाल तर तुम्ही आता 1 महिन्यामध्ये म्हणजेच 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकणार आहात। हे एवढ्यासाठी फायद्याचं आहे की जर तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नसती आणि तुमच्या सभासदांनी निबंधकाकडे त्याची तक्रार केली असती तर तुमच्या समितीतील जबाबदार संबंधित व्यक्तींना अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागलं असतं। परंतु आता ते संकट टळलेलं आहे। तर 1 महिन्याचा कालावधी आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं जर ऑडिट पण राहिलं असेल, रेखापरीक्षण राहिलं असेल तर तेही पूर्ण करून घ्या आणि 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा घ्या आणि अपात्रतेच्या कारवाईला टाळा। वार्षिक सर्वसाधारण सभेचे 99 नियम या संदर्भामध्ये माझा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता आणि तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय योग्य पद्धतीने सहकार कायद्याला अभिप्रेत आहे अशा पद्धतीने पार पाडू शकता। धन्यवाद।